पहिला आम्ही सुरुवात करतोय देवळात जातो. अनाऊन्समेंट मला करायची म्हणजे काइंड ऑफ अचिव्हमेंटच आहे माझी, जी की मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ॲक्च्युली मी इकडे आलेली आणि मला माझ्या कम्युनिटीमधला एक माणूस भेटलेला आहे महाराष्ट्रातला. सो आय वॉन्ट टू शो यू गाईज. काय सुंदर केलंय यांनी. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आय नो मी खूप दिवसापासून हा व्लॉग अपलोड केला नव्हता. मी आत्ता अपलोड करते बिकॉज थोडीशी मी बिझी होती माझ्या कामामध्ये. आणि मी आत्ता चाललो आहे आम्ही बाहेर फिरायला. रवी, आपण कुठे चाललो आहे? कुठे चाललो आहे आपण? गार्डनला आम्ही चाललो आहे. आणि तिथे काहीतरी आहे. काय आहे हो तिथे? टेम्पल आहे नाही, आणि काहीतरी होतं तिथे, म्युझियम. हां, तर तिथे म्युझियम आहे. आणि आणखी एक अनाऊन्समेंट मला करायची म्हणजे काइंड ऑफ अचिव्हमेंटच आहे माझी, जी की मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर थोड्या वेळात तुम्हाला कळेल ती काय आहे. सो स्टे ट्यून्ड गाईज. रवी, तुझी मम्मी गाडी चालवते, कसं वाटते तुला? छान चालवते का? बरोबर चालले ना? मी बरोबर चालले का ती? ओके, सो आम्ही आलेलो आहे आणि इथे माझ्याकडे सगळं सामान दिलंय. सो आम्ही आलो इथे संत दर्शन, हडशीमध्ये संत दर्शन. आणि हे आहे ते मंदिर. आधी ना इथे फक्त मंदिर होतं असं आमचे दादी सांगतात. इथे फक्त मंदिर होतं आणि छोटीशी पार्किंगला जागा होती. आणि आता इथे खूप काही काही झालं आहे, लाईक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे खूप काही चाललं आहे. आणि आमचा रवी बाबू चालला आहे, त्याला पण खेळायचं आहे. तर बघूया आपण की काय काय असणार आहे. पहिलं आम्ही सुरुवात करतोय देवळात जातो आणि थोडंसं ते बघतो. आणि मग इकडे खूप काय काय खूप आहे. हे बघा, आणि तिकडं मागं रिटेक चालले. हे रिटेक आहे. इथे गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. आणि आता आम्हाला जायचं आहे इथे संत दर्शनमध्ये जायचं आहे. ॲक्च्युली मी इकडे आलेली आणि मला माझ्या कम्युनिटीमधला एक माणूस भेटलेला आहे महाराष्ट्रातला. सो आय वॉन्ट टू शो यू गाईज. हाय, तुम्ही बघितले असेल याला मे बी. तर अंकित दादा, तुझ्याबद्दल थोडंसं सांग. माझ्याबद्दल तर ऑलरेडी श्रेयाला तर माहिती आहे. आणि मी बीज गुरुकुलमध्ये वर्क करतो आम्ही टुगेदर. आणि कोइन्सिडेंटली आज आम्ही भेटलो. अँड इट्स व्हेरी गुड फिलिंग टू मीट श्रेया. गणेश कुंभार आर्ट. काय सुंदर केलंय याने. दादांबद्दल सांगितलं आहे राईट. तर ते आहेत महाराष्ट्रातलेच आणि ते सुद्धा म्हणजे बीज गुरुकुलमध्येच काम करतात. बाय प्रोफेशन ते जॉब करतात, बट साईड बाय साईड ते म्हणजे बीज गुरुकुलसोबत बीज गुरुकुलचे स्किलच्या हेल्पने एक चांगले इन्कम सोर्स पण डील करत आहेत.
सो कोइन्सिडेंटली आज आम्ही भेटलो. आणि म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे की जे लोक बोलतात ना की हे फेक आहे, स्कॅम आहे, याच्यातून काहीच होत नाही, तर हाच तो प्रूफ होता की आम्हाला तर वाटायचं की हे ऑनलाईन आहे, कशाला आम्ही एकमेकांना मिळतो आहे, बट फायनली आम्ही असे भेटतो. इव्हेंट्स होतात त्याच्यामध्ये तर आम्ही भेटतो, बट हे अनप्लॅन काइंड ऑफ होतं, राईट. सो मला तुम्हाला हे सांगायचं की फेक वगैरे नाही आहे, हे प्रॉपरली लीगल आणि रजिस्टर्ड आहेत. आता लोक जर चांगल्या लेवलला ग्रो करत आहेत आणि नेटवर्किंग करत आहेत, देन डेफिनेटली आय डोंट थिंक सो की हे फेक आहे. बाकी आणि तुम्हाला जे मी बोललेली की एक अनाऊन्समेंट किंवा मला माझी अचिव्हमेंट शेअर करायची होती. सो सिंगल डेची माझा जो हायेस्ट रेकॉर्ड होता, आय गेस 66,000 इन अ सिंगल डे होता, राईट. तो माझा रेकॉर्ड मी स्वतः मोडलेला आहे. आणि किती रेकॉर्ड केला असेल तुम्ही गेस करा. तुम्हाला ते बघून पण आय नो खूप सारे लोक बोलतील फेक आहे, स्कॅम आहे. आय डोंट केअर, बिकॉज मी ते कमावलेत, माझ्या बँकमध्ये ते येणार आहेत आणि ऑफकोर्स ते प्रूफ पण मी दाखवणारच आहे. सो हे पॉसिबल आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की हे पॉसिबल आहे, याला लाईटली घेऊ नका, कारण हेच फ्युचर आहे. रवीला जबरदस्ती बसवलेली आहे. आता नेक्स्ट रवीचा स्ट्रगल इज रिअल गाईज. सो असा आमचा वन डे ट्रिपचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. वन डे ट्रिप आमची चांगली गेलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्न आमच्या बॅक टू होम. हां, जाऊ आणि काही जेवू वगैरे आणि मग घरी जाऊ. सो असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.